आचे बदता शिवनाम ज्ञानबाधिति क्रोधकामो एका जनार्दनी शिव निवारे कळकाराचा भेद वाचे बदता शिवनाम दयानबाधिति क्रोधकामो विठाला विठाला सुरीरचितं दिव्यनते त्रिभंगाकृते बहरमल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बा ननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगन्धस्तदाङ्गं जपारागबिम्बा नरं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलयागोपवेशं ददामि गवं वृन्दकाननमचारहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी इहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे
कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदासोकार कलावद्विजीवधरात अवतारं कलाकङ्कदेजोधिकामुनित्रं कलानिश्चवादात् परोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवो नमो ज्ञानेश्वराय स्वरूप मिले बिले योग्य चांगदेवा जे केले ऐसे अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई मावलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रिय जननी देवाची आता विनवा निवासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे श्राद्धा सुष्मयी नमस्कार ही सर्वाद्या सर्वशक्ती जगत उद्धारा जगतपती साई भावे सत्वर गती आदे करा कारणे हृदय सिंहासन करुणी हृदय सिंहासन नित्याय शुद्धाय दिगंबराय अस्मै मुखाराय महेश्वराय हे दुख बंधन
करते त्याचे पाय माझी जेती वाचे बलता शिवनाम त्यान वादेती क्रोधकाम कृष्ण प्राप्त प्रसंगी तथा चिंतनावती सेवेकरता भंग महान भगवत भक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अगदी 4 चरणाचा उत्कृष्ट शिवजींचं महात्म्य आणि शिवजींच्या स्वरूपाचं वर्णन करणारा असा 4 चरणाचा उत्कृष्ट सेवेसाठी निवडलेला सेवा के निमित्त नाही सर्वांना श्रुतच आहे. अगदी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी श्रावण सोमवारानिमित्त या ठिकाणी दरवर्षी 4 सोमवारानिमित्त यावेळेस 5 आहे बरं का. आणि 5 सोमवारानिमित्त या ठिकाणी प्रत्येक सोमवारी त्या ठिकाणी कीर्तन सेवा असते आणि अगदी भव्य दिव्य असं हे संस्थान आहे. आणि माझं परम भाग्य आहे की मला या ठिकाणी दरवर्षी सोमनाथ बाबांच्या कृपेने या ठिकाणी मला सेवा मिळते हे माझं परम भाग्य आहे. विठ्ठल कारण या जागेचं महात्म्य जे आहे हे सर्व फार मोठं महात्म्य. अगदी या ठिकाणी बहुतांशी अगदी संत महात्मे या जागेवरती आलेले आहेत, येत राहतील. आणि ज्यांच्या समोर आपलं आजचं हे हरिकीर्तन आहे असे असणारे कोण आहे हे भोळदैवत. आणि भोळदैवत असून सर्वांना लवकर त्या ठिकाणी प्राप्त होणार म्हणजे हे भोळदैवत आहे. विठ्ठल विठ्ठल उपस्थित या ठिकाणी गुणीजन मंडळी, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य असणारे पवनजी महाराज झगरे तेही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या बुलढाणा जिल्ह्याची गायला कोकिळा म्हणजे या ठिकाणी इकडून गजानन महाराज सुद्धा उपस्थित आहे आणि इकडून विठ्ठल सुद्धा उपस्थित आहे. विठ्ठल महाराज अति सुंदर त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी आवाज आहे. असो त्याचप्रमाणे माझ्या कीर्तनासाठी अगदी सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि इकडून सुद्धा आपल्या काही सोमनाथ शोभेची मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद बाबा असतील. त्याचप्रमाणे सर्व्हिस अगदी उत्तम आहे आणि पेटी मास्तर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे स्वस्तांचे सेवेकरी असणारे भास्कर बाबा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे अगदी पितृतुल्यासारखं प्रेम करणारे, नित्यनिमित्त विचारणारे आमचे शेषराव बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अगदी जिव्हाळ्याचा प्रेम म्हणजे त्यांचा स्वभाव सुद्धा अगदी मवाळ आहे, प्रेमळ आहे असणारे आमचे बबन भाऊ डॉक्टर साहेब हे सुद्धा माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे पंच कमिटी असतील सर्व आणि आमचे असणारे अध्यक्ष छगनदादा यांना सुद्धा शतशः नमन. आणि त्याचप्रमाणे आमचे पूज्य गुरुवर्य सोमनाथ महाराज सावळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण प्रथमतः श्लोक जर गीतेचा त्यांनी मला शिकवलेला असेल तर आमचे सावळे महाराज यांनी मला गुरुवर्य त्यांनी मला प्रथमतः जर गीतेचा श्लोक शिकवला असेल, परमार्थाची जर वाट केली असेल तर आमचे गुरुवर्य असणारे सोमनाथ महाराज सावळे. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज म्हणतात की जीवनाची सार्थकता जर कशात असेल तर जीवनाची सार्थकता म्हणजे भगवत भक्तीमध्ये आहे. भगवत भक्तीमध्ये असून सुद्धा ही आपली साधना फलद्रूप झाली पाहिजे. कारण ती फलितरूप झाली असताना आणि सर्वात जर भोळदैवत असेल तर भगवान शंकर आहे, विठ्ठल परमात्मा आहे. आणि कारण उभा हा भाविकासाठी भगवान परमात्मा जो आहे हा वाट आहे उभा भेटीची आवडी कृपाळ उभा तरी उतारू. का सर्व भगवत भक्तांची वाट पाहणारा म्हणजे कोण आहे? विठ्ठल परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल
सार्थकता जर लक्षात असेल तर सार्थकता ती जीवनामध्ये विठ्ठलवान, कारण की नेमकंच आता त्या ठिकाणी वारीच नेमकं झालेली आहे. गजानन महाराज सुद्धा त्या ठिकाणी परतीला निघलेले आहेत आणि म्हणून असं हे मूळ दैवत असणारं म्हणजे विठ्ठल म्हणजे शिव आहे आणि शिवजी म्हणजे विठ्ठल आहे. काय हरिहरा भेद नाही नका करू, म्हणून दोन सुद्धा काय आहे, एकच आहे, वेगळे कोणतेच नाही बरं का. विठ्ठल आणि आता महाराजांचं कीर्तन पहिलं सांगितलं होतं गजानन महाराज सकाळचं. माझी त्या ठिकाणी कथा चालू आहे आणि दिवसभर सुद्धा कथा असते, संध्याकाळी सुद्धा कीर्तन असतं. आणि कथेमध्ये सुद्धा, रामकथेमध्ये सुद्धा सुरुवातीला शिवजींची कथा आल्याशिवाय त्या ठिकाणी रामकथा ही सुरुवात होत नाही. शिवजींनी सुद्धा पार्वती मातेला ही कथा सांगितली, राम प्रभू माझं परम भाग्य, याच्यासाठी सांगतो की माझं परम भाग्य आहे की माझ्या भाग्याने तुम्ही मला या ठिकाणी भरपूर जन्म मिळाले. कारण की प्रथमतः त्या ठिकाणी नाथ महाराजांची परंपरा आहे. कोणतीही परंपरा बरं का. पहिले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा, मचिंद्राने बोध वृक्ष असे केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार. प्रथमतः काय, एक शिष्य आणि एकच गुरु. रामायण सांगत असताना रामायणामध्ये सुद्धा मुख्यतः त्या ठिकाणी 4 वक्ते आणि 4 श्रोते सांगितले बरं का. प्रथम श्रोतामध्ये यज्ञवल्क्यजींनी भरतभाजांना त्या ठिकाणी कथा सांगितली. दुसरा वक्ता आणि श्रोता कोणता आहे, कांकभूषुंडी आणि गरुडा. कांकभूषुंडीने गरुडाला कथा सांगितली बरं का. म्हणजे श्रेष्ठ कोण आहे, श्रेष्ठ गरुड आहे, विष्णूचं वाहन आहे बरं का. विष्णूचं वाहन असून सुद्धा एका कावळ्यानं, म्हणजे शरीर मानवाचं पण मुख कशाचं आहे, कावळ्याचं आहे. म्हणून अशाने सुद्धा अपवित्रांना सुद्धा पवित्र करणार म्हणजे काय आहे, हे नाम आहे विठ्ठल. विठ्ठल कारण की भगवंताचं नामच कसं आहे, भगवंताचं नाम म्हणजे मंगल भावना. अमंगलांना सुद्धा मंगल करणारे म्हणजे काय आहे, शिवजी आहे बरं का. म्हणून असं असताना सुद्धा आपण जन्माला आला, आपली जन्माची सार्थकता जर कशात असेल तर जन्माची सार्थकता म्हणजे विठ्ठल पाहण्यात आहे, महादेव पाहण्यात आहे. महादेव ज्याला म्हणतात ते महाकाल आहेत, कालांना सुद्धा ते मांग टाकतात आणि असे असणारे महाकाल यांचं दर्शन करण्यात, यांचं नाम घेण्यात सर्वात काय आहे, उत्तम आहे. मी सांगून जाईन तुम्हाला की मानव शरीर आपल्याला भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. मानव शरीरात येऊन आपण भगवान परमात्म्याची काय करायची आहे, सेवा करायची बरं का. पण आपण भगवंताची सेवा नाही करत बरं का. आयुष्य फार लहान आहे. काय आहे, आयुष्य खूप लहान आहे. अल्प आयुष्य मानवते शतगणिले ते अंतरत्न काय मध्ये बालत्व पिडारक्षे काय भजनासी उरेल ते पाहिजे. राम राम स्मरा एका महिन्याला आधी का मला कसं वयामानानं समजत नाही, सांगत जाते. राम राम स्मरा आधी एका महिन्याने, कारण की क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा बरं का. हा जो देह आहे हा क्षणभंगुर आहे. घडी घडी घडी
घडी घडी या शरीराची कोण पाहतो वाट, काळ त्या ठिकाणी वाट पाहत असतो. बरं का, मी सांगून जाईल तुम्हाला. आयुष्य अगदी 70 वर्षाचं आयुष्य, 100 वर्ष कोणी आता जगत नाही. तुम्ही बाकीचे जगले ते समजा जगले. बरं का, आताच्या काळात मध्ये अपडेटचं ते कोणतं खाणं आहे, त्याच्यामुळं आता 70च्या पुढे शक्यतो त्या ठिकाणी जात नाही. 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये 35 वर्ष कशात गेले? झोपेत. आपल्या इकडे काम करतात का? मला आता आमच्या इकडे कसं आहे, लोक मेल्यावर जातात. इकडे कसं काय? आणि आयुष्य अगदी 35 वर्षाचं आहे. आणि 35 वर्षामध्ये 10 वर्ष खेळण्यात गेले. बरं का, खाली किती उरले? 25. 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष शाळेत गेले. बरं का, खाली किती उरले? फक्त 15. 15 पैकी 10 वर्ष संसारात गेले. खाली किती उरले? 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोणाचं दावळं असेल, कोणाचं तेरवा असेल, कोणाचं लग्न असेल, कोणाचं महिना अंग दुखणं असेल, कोणाचे भांडणं असेल, जलात जायला असेल, असे किती गेले? 5 वर्ष गेले. किती उरले आता खाली? मग म्हणून नामस्मरा आधी एका महिन्याला नाही, क्षणोक्षणा, म्हणजे जीवनामध्ये सुद्धा काय करायचं आहे? क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य काळ सावधान. आपण सुद्धा त्या ठिकाणी काय राहिलं पाहिजे? सावधान राहिलं पाहिजे. आपल्याला असं नाही म्हणत की सगळं संसार सोडून द्या, संसार सोडू नका. असोनी संसारी व्हावे करी, वेद शास्त्र भारी पाहिजे असता. संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही काय करू शकता? परमार्थ करू शकता. तुकोबारांनी सुद्धा त्या ठिकाणी संसार केला. बरं का, पक्षी अंगणी उतरती एका वचनी राहती, तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची तुम्ही. जो म्हणजे संसारात कसं असलं पाहिजे? पक्ष्यासारखा असलं पाहिजे. पक्षी येतो, किती घंटे बसतो आपल्या दारात? नाही बसत. फक्त दाना टिपूस तर त्या ठिकाणी बसतो आणि लगेच त्या ठिकाणी उडून जातो. बरं का, तसं संसारामध्ये सुद्धा आपण परमार्थ संसार करत असताना सुद्धा परमार्थाची सुद्धा त्या ठिकाणी आपण लक्ष दिले पाहिजे. विठ्ठल तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव आपला नरदेह फार दुर्लभ आहे. मी तुम्हाला यातला प्रमाण देऊ नाही. वेदीतल्या कृती दिलेल्या स्वर्ण न मिळची एक क्षण नरदेह. हा नरदेह पुन्हा पुन्हा परत आपल्याला भेटणार नाही. बरं का, परत नाही. हे एकदाच आहे. पण भेटतो केव्हा? पाप जास्त असेल तर माणसाला त्या ठिकाणी स्वर्ग प्राप्त होतो. पुण्य जास्त असेल, पाप आहे ना, पाहत होतो तुम्हाला येतं की नाही? बरं का, सांगत जातो तुम्ही. बरं का, पाप जास्त असेल तर माणसाला त्या ठिकाणी नरक प्राप्त होतो आणि पुण्य जर जास्त असेल तर माणसाला त्या ठिकाणी स्वर्ग प्राप्त होतो. आणि पाप आणि पुण्य जर समान जर असेल तर माणसाला हा नरक प्राप्त होतो. नाथ महाराज यावर त्या ठिकाणी विभाग करत असताना म्हणतात, नाथ भागवतामध्ये सांगतात, पाप पुण्य समान समितीचे पापीची कर्मभूमी तेची जे पडी विषयी ती स्वर्ग येऊनी समसमान. बरं का, पाप आणि पुण्य जर समान असेल तरच हा नरदेह आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. बरं का, पाप जास्त असेल, आपलं एवढं पुण्य सुद्धा नाही. आपलं मीराबाई एवढं पुण्य आहे का? मीराबाईचं काय पुण्य होतं? बरं का, पग घुंगारू
स्वामीसारखं आपलं पाप आहे का? नाही. म्हणून देव आपल्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकत नाही. आपल्यासाठी आपण मधातले आहे, म्हणून आपल्यासाठी तुमच्या आमच्यासारखे त्या ठिकाणी संत महात्मे येत असतात. असो, त्याप्रमाणे संत महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगतात की भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नामस्मरण करा. बरं का, नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण जर केलं नाही तर आमच्या बापाचं त्या ठिकाणी काही जाणार नाही. आमच्या बापाचं काय जाणार आहे? काय जाणार आहे? कारण की हे जरी नाही झालं घोडे पण कोणता देव जवळ करायचा त्याच्यात सुद्धा शाश्वत जीवाला त्या ठिकाणी सुख प्राप्ती पाहिजे. आणि मानव जो देह आहे हा सुख प्रदान प्राप्त करणारा देह आहे. बरं का, त्या ठिकाणी प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा आहे. सुखा लागी जरी करशी तळमळ तरी तू पण नरेची जाय एकमेव. आणि अशा जीवाला फक्त त्या ठिकाणी सुख पाहिजे. बरं का, आणि सुख जर पाहिजे असेल तर सर्वात उत्तम त्या ठिकाणी प्राप्त होणार आणि आशीर्वाद देणार आणि प्रसन्न होणार जर असेल तर कोणतं आहे ते दैवत म्हणजे शिवजी आहे.